जय शिवराय मित्रांनो, आज आहे गोवा ट्रिप. आत्ता निघालो आहे गोव्यासाठी. कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो साताऱ्याच्या दिशेने. संध्याकाळी उशिराचं पिकअप होतं, 11 वाजताचं. 11 वाजता पिकअप झालं आणि निघालो पुढे गोव्यासाठी. नाईट जर्नी मित्रांनो, एवढा खास अनुभव येतो ना, म्हणजे ऊन नाही, ट्रॅफिक नाही, मस्त रोड खाली आणि त्यामध्ये शांत गाणी ऐकत चालवण्याची मजाच वेगळी. नंतर पुढे रात्रची गाडी चालवून पोहोचलो आंबोली घाटामध्ये. आंबोली घाटामध्ये गाडी चालवायची म्हणजे खूप भारी अनुभव आहे बरं का मित्रांनो, तो आंबोली घाटातला गाडी चालवण्याचा. आणि कस्टमर मस्त गाडीमध्ये झोपले होते. म्हणजे आपण गाडीच अशी नादखुळा चालवतो की कस्टमरला जाणवत नाही की आपण घाटामध्ये चाललो आहे की हायवेला. कारण आपली गाडी तशी शिस्तबद्ध चालवतो मित्रांनो. आणि त्यातच खरं समाधान आहे. पळवापळवी किंवा हे करण्यात काही मजा नाही आहे. कस्टमर मस्त गाडीमध्ये झोपले होते. त्यांना असं जाणवलंही नाही की आपण गाडीमध्ये जातो आहे म्हणून. आणि रात्रभराची ड्रायव्हिंग करून सकाळी 5:45 वाजता गोवा एंट्री केली. सुंदर नजारा, निसर्गरम्य वातावरण, खूप छान आहे गोवा मित्रांनो, एकदम सुंदर असं आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो. इथे एक कॉटेज आहेत, असे सोसायटी आहे, त्याच्यामध्ये रूम मिळतात. तिथे कस्टमरनी रूम घेतलेल्या, तर तिथे पोहोचलो. मस्त फ्रेश वगैरे झालो आणि नंतर निघालो पुढे अगोडा बीचसाठी. हे अगोडा बीचची एंट्री आहे. खूप मोठा किल्ला आहे. ते बऱ्याच मूव्हीच्या शूटिंग वगैरे झालेल्या आहेत. खूप छान असते, पर्यटकाची गर्दी असते. तसं गोवात पर्यटक म्हणजे सामान्य गोष्ट आहे. इथे भारतीयच नाही तर परदेशीसुद्धा येतात. खूप म्हणजे सुंदर असा गोवा आहे आणि याच फोर्टवरून हा सुंदर नजारा दिसतो. मित्रांनो, आज बरंच काही दाखवणार आहे, बघा पुढच्या व्हिडिओमध्ये.